खुल्या बाजारामध्ये कापसाच्या दरामध्ये घसरण झाल्यानं शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी सीसीआय कडे धाव घेतली आहे। यामुळे कापूस खरेदी करणारे सीसीआयचं जिन हाऊसफुल झालाय। या ठिकाणी कापूस ठेवायला जागा शिल्लक राहिली नाही। त्यामुळे सीसीआयनं 10 फेब्रुवारी पर्यंत जिल्ह्यातील कापूस खरेदी सध्या थांबवली आहे। जागतिक बाजारामध्ये कापसाचे दर पडलेले आहेत। या ठिकाणी 6500 ते 6800 रुपये क्विंटल पर्यंत कापसाची खरेदी करण्यात येत आहे। खुल्या बाजारामधील कापसाचे दर हे शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत। यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करण्यासाठी सीसीआयच्या केंद्रावर एकच गर्दी केली आहे। या ठिकाणी कापसाला 7421 रुपये क्विंटल दरानं दर सध्या मिळत आहे। हे दर खुल्या बाजाराच्या तुलनेमध्ये 1000 रुपयांना जास्त आहेत। यातून शेतकऱ्यांचा कल सीसीआयच्या केंद्रावर वाढलेला आहे। मात्र सीसीआयने 10 फेब्रुवारी पर्यंत जिल्ह्यातील कापूस खरेदी थांबवली आहे। त्वरित कापूस खरेदी चालू करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। केंद्र शासनाच्या शेतमाल आधारभूत हमीभाव खरेदी केंद्र असलेल्या सीसीआयने 10 फेब्रुवारीपर्यंत कापूस खरेदी बंद करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवून त्यांना आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा पाप केलेला आहे। चालू खरीप हंगामामध्ये कापसाचं उत्पादन अत्यंत घटलेलं आहे आणि शेतमाल कापूस भाववाढीच्या प्रतीक्षेत कापूस उत्पादक शेतकरी होता। अधिवेशनात तरी किमान भाववाढ होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी घरातच कापूस साठवून ठेवलेला आहे आणि आज 10 फेब्रुवारीपर्यंत हे कापूस खरेदी केंद्र केवळ साठवणूक क्षमता नसल्याने बंद केलेली आहे। खऱ्या अर्थाने ज्या शेतकऱ्यांनी सीसीआयच्या खरेदी केंद्रावर आपली नोंदणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांनी अजून किती दिवस याची प्रतीक्षा करायची। शेतीमध्ये आलेलं नैराश्य हे मानसिक तणावाखाली घेऊन जाऊन त्यांना मरणाच्या दारावर उभं करण्याचं पाप या महायुती शासनानं केलेलं आहे। दुसरीकडे सोयाबीन उत्पादक हमीभाव खरेदी केंद्र असलेल्या नाफेडने 6 फेब्रुवारीपर्यंतच सोयाबीन खरेदी करण्याचा डाव आखलेला आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन 2 लाख मॅट्रिक टन अजून शिल्लक आहे। या शेतकऱ्यांनी हा सोयाबीन कोणाकडे विकावं हा मोठा यक्ष प्रश्न आहे। त्यामुळे मी राज्य शासनाकडे मागणी करतो की त्यांनी या विषयाची गांभीर्यता लक्षात घेता यामध्ये तात्काळ त्यांनी हस्तक्षेप करावा। जर सोयाबीन यवतमाळ जिल्ह्यामध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचं शिल्लक राहत असेल तर त्यांना भावांतर योजनेखाली घेऊन त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी मी यवतमाळ जिल्ह्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं करतो।